झालं हवा चांगली द्या. शाबास शाबास शाबास. BP 144 आणि 86 लागतोय. पल्स रेट तेवढा 136 140च्या घरात जातोय. काय नाही करायचं, टेस्ट करायचं, तपासायचं. हा दशरथ, तुझं नाव सांग बाबांना. नाव काय तुझं? कुठे राहतोस? रस्त्यावर सांग. नाही. खाली नको. झालं हवा चांगली द्या. शुद्ध हवा, शुद्ध हवा भेटते, शुद्ध हवा. तुझ्यावर घ्या एकदा. शाबास शाबास शाबास. BP दाखवू का? ओके, एकदम तपासली. टेस्ट. हात खाली गेला. गुड. हात खाली सरळ ठेव. गुड. काय जेवण केलंय? हार्ट रेट जास्त आहे. हार्ट रेट जास्त आहेत ना? लिफ्ट मध्ये आल्यानंतर हार्ट रेट किती दाखवूया आता? वो 129 हार्ट रेट आहे. 96 ऑक्सिजन चांगला आहे. ऑक्सिजन हार्ट रेट वाढले फक्त. थोडं BP येतात गुन्ह्याकडे वर. वन 40-80. BP जरा जास्त वाटतो वरचा. 140-80 तेवढं काय नाही. एक खालची BP जर 100 असेल ना, हायपर टेन्शन म्हणायचं. तसं काय नाही, नाही वाटत ना? नॉर्मल आहे. थंडी बसते ना, अंगावर टाकतो. काय नाही रे, काय नाही. तपासच आपल्याला. शांत राहा. नुसतं अंगावर टाकून एक फोटो काढायचा. ओके. तर मित्रांनो, इंजेक्शन देऊन झालेलं आहे दशरथला. आणि इंजेक्शन दिल्यानंतर त्याचा BP 144 आणि 86 लागतोय. पल्स रेट तेवढा 136 140च्या घरात जातोय. पण डॉक्टर बोललेत की होईल नॉर्मल, काय काळजी करू नका. तर त्याने ऑक्सिजन पण लावून दिलेला आहे. तर अशा प्रकारे ऑक्सिजन चालू आहे त्याला आणि त्याची ट्रीटमेंट चालू आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दशरथला ट्रीटमेंट देणं गरजेचं होतं आणि आज 11 तारीख आपण हॉस्पिटलला त्याला ट्रीटमेंट देण्यासाठी घेऊन आलेलो आहोत. आणि सध्या हॉस्पिटलमध्येच आहे आपण. अरे हल्लो हल्लो. आणि तरी असं हॉस्पिटल आहे
पाहू शकता तुम्ही. इकडं बाथरूम आहे, इकडं आउटडोअर आहे आणि छान अशी रूम आहे, छान असं हॉस्पिटल आहे. आणि तर डॉक्टर साहेब पण आपल्या आश्रमच्या आले येऊन बसलेत, ट्रीटमेंट चालू आहे. तर अशा प्रकारे दशरथची या ठिकाणी ट्रीटमेंट चालू आहे मित्रांनो. सांगितल्याप्रमाणे इंजेक्शन वगैरे देऊन झालेलं आहे आणि शॉकच्या संदर्भात त्यांनी काय बोलले नाहीत, कारण पल्स रेट जास्त असल्यामुळं आणि बी पीसुद्धा वाढल्यामुळं शॉक द्यायचा कॅन्सल केलेला आहे त्यांनी. शॉक परत नंतर कधी तर देऊ म्हणले, 10-15 दिवसानंतर ज्यावेळेस बी पी नॉर्मल येईल त्यावेळेस शॉक देतो म्हणले. तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे हॉस्पिटलला आलो होतो. तर आता विषय काय झाला, इंजेक्शन तर त्याला देऊन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला इंजेक्शन देऊन झाल्यावर एक 8 तासानं शॉक द्यायचा असं बोललेले ते. पण शॉक देता येणार नाही आता, कारण शॉक द्यायचा विषय त्यांनी पुढं ढकलला आहे. तर याचा पल्स रेट जो आहे ना तो आता 144 झाला आहे. 144 म्हणजे पल्स रेट जास्त आहे, बी पी पण 144-86 आहे. त्यामुळं शॉक द्यायचं कॅन्सल केलेलं आहे आणि त्याला जे काय ते नेहमीप्रमाणे आपली ट्रीटमेंट इंजेक्शन देऊन झालेलं आहे. आणि महत्त्वाचा विषय, भाऊला जीवाचा काय धोका अजून तरी वाटत नाही आहे. त्यामुळे डॉक्टर म्हणले निवांत राहावा, फक्त बी पी वाढलेला आहे आणि पल्स रेट वाढलेला आहे. इंजेक्शन दिल्यानंतर तो इंजेक्शन दिल्यानंतर तेवढा त्रास राहणारच. तर बाकीचे डिटेल आपण डॉक्टर साहेबाकडनं घेऊया. आपण जे नॉर्मल जे इंजेक्शन आपण जे म्हटलं होतं तर ते इंजेक्शन खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे. फक्त इश्यू थोडासा आलेला आहे की तो घाबरल्यामुळे आणि त्याच्यामुळे त्याचं पाल्पिटेशन खूप वाढलेलं आहे, हार्टबीट वाढलेले आहे. पण ते एक 7-8 तासानंतर ते नॉर्मल होऊन जाईल. पण राहिला विषय शॉक ट्रीटमेंटचा, तर शॉक ट्रीटमेंट डॉक्टरांनी सांगितलेलं आहे 14-15 दिवसानंतर आपण घेऊया म्हणून. कार्डिओलॉजिस्ट जे आहे तर त्यांचं ॲडवाईस असं झालेलं आहे की 15-20 दिवसानंतर घेऊया, लगेच घेऊया नको म्हणून. तर त्याबद्दल आपण सरांशी बोललो, तर 15 ते 20 दिवसानंतर आपण परत एकदा हॉस्पिटलला येणार आहोत त्यांना घेऊन आणि त्यावेळी आपण त्यांना शॉक ट्रीटमेंट देणारच आहोत. आणि आता पण म्हणजे आउट ऑफ डेंजर आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण एक 14 तास अंडर ऑब्झर्वेशन आपण ठेवूया, 12 ते 14 तास इथे अंडर ऑब्झर्वेशन राहील तो आणि त्याच्यानंतर मग त्याचा डिस्चार्ज होऊन जाईल. ओके, म्हणजे आता उद्या सकाळपर्यंत आपल्याला सोडतील का? उद्या सकाळी 8 ते 9 वाजता राऊंडला सर येतील, बरं. त्यानंतर 9-9:30 नंतर त्यांचा डिस्चार्ज आपण करून घेऊ. म्हणजे उद्या सकाळी आपल्याला सकाळी सोडतील 10 म्हणजे वाजेपर्यंत. बरं, उद्या सकाळी सोडतील. तर आज काय लाईव्ह होणार नाही, लाईव्ह उद्याच होईल मग आपला, कारण आज आताच येत नाही. म्हणजे उद्या सकाळी सोडणार म्हणजे आजचा दिवस इथंच राहावं लागेल. आता संध्याकाळी परत एकदा ते इंजेक्शन त्याच्या काही Reaction. MRI वगैरे जे आहेत ते पण करायचे आहेत आपल्याला. अजून MRI करायचं आहे? MRI करावं लागणार. बरं. आणि MRI आणि CT ब्रेन करायचं आहे आपल्याला. पुन्हा एकदा? हो. बरं. तर ते आज संध्याकाळी आपण म्हणजे 8 तासाच्या नंतरच करावं लागणार आहे. तर बरं. ते संध्याकाळी रेडिओलॉजिस्ट येणार आहेत, तर त्यांच्याशी बोलून आपण करून घेऊया संध्याकाळी 9-10 वाजता. त्याच्यामुळे आपल्याला आज रात्री काही जमणार नाही. मुक्काम पडला आजचा हां, दिवस, मुक्काम पडेल. उद्या जाता उद्या जाऊ पंढरपूरला. तर मित्रांनो आज काय जाता येणार नाही, आज मुक्कामच पडणार आहे. त्यामुळे आज लाईव्ह होणार नाही. तर उद्या 9-10 वाजेपर्यंत सकाळी पंढरपूरला पोचतोय, 9-10 किंवा 11 वाजेपर्यंत नेहमीप्रमाणे. उद्या संध्याकाळी लाईव्ह आपला असेल. तर आज दशरथचा वेळ आहे, आज दशरथसाठी प्रार्थना करणे किंवा दशरथला वेळ देणे हे माझं काम आहे. पण तुम्ही सुद्धा घरात बसून देवाचरणी ईश्वराचरणी दशरथसाठी प्रार्थना करा, हीच कळकळीची विनंती करतो. जेवढं माझ्याकडनं शक्य होते तेवढं प्रयत्न मी करत आहे मित्रांनो. का बरं वाटतंय का दशरथ? कसं वाटतंय आता? बरं वाटतंय का? बरं वाटतंय ना? या की काय म्हणते बाबा दशरथ, कसं वाटतंय बाळा आता? बरं वाटतंय का? फ्रेश वाटतंय ना? तर मित्रांनो दशरथची आता प्रकृती बरी आहे. तर इंजेक्शन देऊन माझ्या हिशोबाने 2-3 तास झालेले आहेत. तर इंजेक्शन देऊन झालेलं आहे. आजची रात्र इथंच काढावं लागणार आहे किंवा उद्या सकाळी जे काय अजून अपडेट शुद्धीवर आल्यानंतर उद्या सकाळी जे काय अजून याची अपडेट येते ते अपडेट मी तुम्हाला नक्कीच देत राहतो. दशरथची ट्रीटमेंट सुरू आहे, नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. आणि एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो, दशरथसाठी सर्वांनी मिळून प्रार्थना करा. तुमच्या घरात, तुमच्या देवघरात तुम्ही ज्यांना मानतात, जे काय असेल तुमचे भक्तजन्य, त्यांना नक्कीच प्रार्थना करा. तर बऱ्यापैकी फक्त हालचाल त्याची ॲक्टिव्ह झालेली आहे. पण प्रॉब्लेम त्याचा बघा इथे येतोय. पल्स रेट तो त्याचा 146 आहे, पल्स रेट 146 आहे, बी पी 144 आणि 86 आहे. त्यामुळं त्यांनी सध्या तरी शॉक द्यायला नको म्हटल्यात. पण आपण आहोत, आजचा दिवस आणि संध्याकाळी रात्र मुक्काम आहे. उद्या अजून काय जे जास्त अपडेट देता येते ते नक्कीच तुम्हाला अपडेट देतो. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा आणि दशरथसाठी प्रार्थना करा, एवढीच कळकळीची विनंती करतो. आणि नक्कीच दशरथ आपला बरा होईल, सुखरूप बरा होईल हे देवाचरणी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि आता सध्या दशरथच्या तब्येतीचे अपडेट मी तुम्हाला दिलेले आहे.
इंजेक्शन देऊन झालेलं आहे. शॉक त्यांनी कॅन्सल केलेला आहे कारण पल्स रेट आणि बीपी नॉर्मल नाही आहे, त्यामुळे शॉक द्यायचं कॅन्सल केलेलं आहे. परत नेक्स्ट टाइम आपण विचार करू म्हटलं बीपी जर नॉर्मल राहिला तर, कारण बीपी जोपर्यंत नॉर्मल राहत नाही तोपर्यंत शॉक दिला जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर जे काय सध्याचे इंजेक्शन सगळ्यात महत्त्वाचा आपला पार्ट होता इंजेक्शन देणं. इंजेक्शन देऊन त्याला झालेलं आहे आणि इंजेक्शन दिल्यानंतर जास्त काय चढ उतार नाही. ज्या प्रकारे त्या ठिकाणी अडचण आली होती पुण्याला तेवढी तर काही रिस्की अडचण नाही आहे. फक्त पल्स रेट जास्त आहे आणि बीपी जास्त आहे, पण ते म्हणले कव्हर होईल इंजेक्शन दिल्यानंतर 8-10 तास 12 तास बीपी नॉर्मल राहत नाही. तर जे काय आहे ते सध्या आहे, पण तुम्ही दशरथसाठी प्रार्थना करा एवढीच विनंती करतो. आणि दशरथच्या तब्येतीचे अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की देतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र व मानाचा रामकृष्ण.